हॅलो. ऑफबीट क्रिकेटमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आपण आता आलो आहोत सुधागडच्या बेसला. आपण ठाकूरवाडीमध्ये आलो आहोत. मागे शाळा बघू शकता आपण आणि मागे आपला सुधागड आहे. आपण आज दोन वेगळ्या घाटवाटा करणार आहोत. आपण चढणार आहोत तिवईच्या घाटवाटेनी आणि उतरणार आहोत घोडेजिननी. या भागामध्ये भरपूर घाटवाटा आहेत. तर मागच्या आठवड्यात आपण वारसदार आणि वाघजाई केली. जवळच आपली गवळण आहे, त्यानंतर अनगाई आहे, कोराईची घाटवाट आहे. तसंच या भागामध्ये सुद्धा भोरप्या, तिवई, घोडेजिन, वाघजाई आणि आपली सवाष्णी अशा बऱ्याचशा घाटवाटा आहेत. त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा आपल्या झाल्या आहेत. आपल्याला आता आज करायचे आहे तिवई आणि घोडेजिन. आपण तिवई चढतोय आणि थोडंसं तेलबेल्याच्या साईडला जाऊन आपण घोडेजिननी खाली येतोय. खूप ऑफबीट घाटवाटा आहेत. फारच कमी जणांनी केलेले आहेत. तिवई स्पेसिफिकली बऱ्याच कमी जणांनी केलेली आहे. आणि घोडेजिन ही गावामध्ये बरीचशी प्रचलित नाहीये, कारण की त्याला लोक कण्याची घाटवाट किंवा कण्याची वाट म्हणून ओळखतात. त्याला उदिक कणा पण म्हणतात. त्यामुळे गावातली नावं वेगळी असतात आणि आपण जी युजली नावं वापरतो ती वेगळी असतात. तर आपण अशा या दोन घाटवाटा आज करतो. भन्नाट ट्रेक आहे. परत मार्चचा महिना आहे, ऊन भरपूर आहे, पाण्याची तयारी भरपूर आहे आणि मजा येणार आहे. आज आपल्याबरोबर काही मुंबईची मंडळी पण जोडली गेली आहेत. तेजस लोकरे आणि विवेक हे मुंबईवरून आलेत. आणि आपल्याबरोबर रुपेंद्र आहे, नंदू आहे आणि आदित्य कुलकर्णी आहेतच आपल्याबरोबर आज. सो आपण आता एक 5 मिनिटात सुरू करू ट्रेक आणि कसा होतोय बघूयात. चला, ऑफबीट कुलकर्णी स्टार्टिंग आवर ट्रेक. शाळेतली मजा. सकाळी सकाळी दर्यागावची शाळा. बरोबर 8:30 वाजता आपण ट्रेक सुरू केला आणि सुंदर दृश्य दिसते समोर आपल्याला. मस्त सुधागड, मागं तैलबेला आणि हा जो एक बाहेर आलेला टोक आहे, एक जो डोंगर आहे, त्याला तिवईचा वेढा म्हणतात. आपण आता तिवई घाटानीच वरती चढतोय. त्याच्या जवळपासूनच कुठून तरी असणार आहे रस्ता. धमाल आहे. ब्युटिफुल व्ह्यू. हे जे गाव आहे जिथं आपण गाडी लावली आहे, पाच्छापूरच्या पुढे ठाकूरवाडी, ह्याचं नाव आता दर्यागाव केलं आहे. आम्ही आता चौकशी केली हे कधी केलं, कारण की बरेच वर्ष ही ठाकूरवाडीच होती किंवा ठाकरांची वाडी होती. हार्डली मी आता 2002-03 साली आलो होतो इकडे, तेव्हा इथं फक्त 3-4 घरं होती जिथनं हा ट्रेक सुरू व्हायचा. पण ते गावातल्या लोकांकडनं कळलं की इथली लोकसंख्या वाढली, त्यामुळे हे ठाकूरवाडीचं गावामध्ये रूपांतर झालं आणि मग त्यांनी सगळ्यांनी मिळून दर्यागाव असं नाव दिलं. म्हणून आता पाच्छापूरच्या पुढची ठाकूरवाडी न राहता दर्यागाव झालेली आहे. इंटरेस्टिंग. हे आमचे तेजस लोकरे, मुंबईवरून आलेली पार्टी. भरपूर ट्रेक करतो. कसं वाटतं तेजस? भारी एकदम, एक नंबर. आणि आता करवंद यायला सुरुवात झालेली आहे. सुधागडाची शिडी, काय सुंदर नजारा आहे. इथं आपल्याला तिवईचा वेढा दिसतोय. धमाल. आपल्या तिवई घाटातलाच एक पार्ट. इथनं आपली तिवईची वाट पण दिसते. हे तिवईचे सुळके खूप फेमस आहेत. हा तिवईचा वेढा आणि ही जी मध्ये गेली आहे ही आपली तिवईची वाट. ब्युटिफुल. मस्त रुट्या आणि इकडं आपला अवाढव्य असा सुधागड. कडक. आम्ही या रस्त्यावर थोडंसं मार्किंग करून ठेवतो आहे, कारण की आमच्यातले काही जण मागे थांबलेत आणि जे परत नवीन येतील त्यांना याचा फायदा होईल, कारण की आता वाट मळलेली नाही. समोर आपल्याला घनगडाचं दर्शन होतं आहे आणि आपण तिवईच्या वाटेवर. कुलकर्णी जरा थकलेत. लागोपाठ 5वा शनिवार आहे कुलकर्णी ट्रेक करतायत. कसं वाटतं कुलकर्णी? कसं वाटतंय? तसं ठीक आहे. मागच्या घाटवाटीचा अनुभव बघता. मागची कुठली गेली तुम्ही हो? वारसदार. त्याच्या मानाने हा राजमार्ग. हा राजमार्ग नक्कीच. रेड कार्पेट वेलकम आहे आपल्याला असं वाटतं. आता ओपनिंगला आल्यावर आपल्याला आपली तिवईची वाट स्पष्ट दिसते समोर आणि आपल्याला आपली घोडेजिन म्हणजे आपली कण्याची वाट पण स्पष्ट दिसते. ती म्हणजे ही खाली उतरलेली. हा बात आहे. एक छोटा ब्रेक घेऊ आपण इथे आणि मग पुढे मार्गक्रमण सुरू करू तिवईच्या वाटेने. छान जागा सापडली. आता नाळ्यातनं चढून इथून घुसायचं आणि वरती जायचं टॉपला.
हा आपला घाटमाथावरती दिसतं आपल्याला. थकलेली गाडी जरा आणि चढाई. आता कातळाला बिलगुन जाणारी वाट चेंज होती आहे आणि आपण आता या झाडी दिसतोय. आपल्याला थोडं जायचं. सगळी कारवी आहे, कुठेही धरायला मार्ग नाही आणि सगळीच किरी आहे. खूप जपत यावं लागतंय. आणि इकडं रमेश थोडा रस्ता तयार करतोय. वाळलेली कारवी कापून मस्त नजारा आहे. समोर आपला प्रचंड असा सुधागड उभा आहे. इकडे आपले तिवईचे सुळके आणि आता तिवई टॉप टप्प्यात. इथनं सुधागड दिसतोय. डावीकडे इथे घनगड दिसतोय मस्त. इकडे आपला तैलबेला आणि आता आपण चाललोय आपल्या घोडेजींकडे, कण्याच्या वाटेकडे. आपण इथनं आता आपला पूर्ण रूट बघू जो आपण आलो आणि तिथनं आपण जाणार आहे. समोर सुधागड. इकडे बघितलं आपण तर हे आपले तिवईचे सुळके. आपण याच्या मागून आलो आणि तिवईला आपण डावीकडे ठेवत ठेवत या घळीमध्ये आलो. इथनं आपण या झाडीतनं चढत या कड्याला बिलगत 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 इथून आपण टॉप केला. आता आपल्याला जे जायचं आहे घोडेजींनी, याला कण्याची वाट म्हणतात गावातील लोक, तर आपल्या अगदी समोर आहे. ही आपली कण्याची वाट. इथनं पायवाट पण दिसते. ही पूर्ण उतरत 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 आपल्याला इथे या ओढ्यात जायचं. इथे खाली एक कोरडा ओढा आहे. त्या कोरड्या ओढ्यातनं या झाडीतनं जात आपल्याला इथे जायचं आहे. ही जी वाट वरती गेली आहे ही महादरवाजाची सुधागडाची वाट, जी की वरती जाते. इथे आपण इथं ब्रेक घेणार आपला लंचचा. इथे मारुतीचं मंदिर आहे आणि पाण्याचा पण एक स्रोत आहे म्हणे. बांधीव टाका आहे, तिथं आपण एक ब्रेक घेऊ, ते जेवण वगैरे करू. आणि मग आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर आपण सुधागड चढू शकतो आणि पलीकडनं पायरीच्या ज्या शिडीच्या वाटेने खाली जाऊ शकतो, किंवा आपण सरळ जंगलातनं चालत जाऊन आपल्या गावाकडे जाऊ शकतो. आपण आपला सगळा रूट इथनं पूर्णपणे व्यवस्थित बघू शकतो. तिवई आणि इकडे आपला घोडेजीन आणि समोर सुंदर सुधागड. घोडेजीन उतरायला सुरुवात. मस्त वाट आहे पण चांगलाच घसारा आहे. मस्त. काही करू शकत नाही, हेच नॉर्मल चालणं इथे. हे बघा आमच्या आलेलं वानर. वानराचं नाव आहे रमेश हंबीर. हो हो हो, बोनस बोनस पॉईंट. बोनस पॉईंट. हे काय किती बोनस पॉईंट मिळाले आपल्याला आतापर्यंत. चालूच आहे. रुपेंद्रश्री शेवटचा मस्त स्टीप आहे उतार. नवीन स्टाईल शोधून काढले रुपेंद्रनी. म्हातारे आजोबा उतराई. ठरल्याप्रमाणे ओढ्यात पोचलो आपण. आता आपल्याला इथनं आज जाऊन ओढ्याच्या मार्गाने मारुती मंदिर. घसारा अजूनही चालू आहे.
काय सुंदर झाड आहे, अख्ख्या हिरवाईमध्ये छान लाल नटलेलं आहे, मस्त. बरोबर धबधब्यामध्ये एंट्री घेतल्यापासून 15 मिनिटांनी आपण सुधागडाच्या मार्गावर पोचतो. राजमार्ग, महादरवाजा मार्ग, वरती सुधागड आणि इथला मारुती. जय बजरंगबली. थोडी रेस्ट इथं लंच केला. आता सगळे जरा आरामात झोपलेत थोडा वेळ आणि मग आपण इकडनं पुढं निघू. तर 1:45 होत आहेत. 2 वाजता बरोबर इकडनं निघू आणि गावात जाऊ. आपला ट्रेक संपूयात. बरोबर 2 वाजलेत आणि आम्ही छान रेस्ट घेतली, जेवण झालं आणि आपण आता आपल्या दर्यावाडीकडे कूच करूयात. हनुमान मंदिर सोडल्यापासून आम्ही बरोबर 2 वाजता सोडलं मंदिर. आत्ता 2:30 वाजलेत. अप्रॉक्सिमेटली 2 ते 2.5 तासाचा पल्ला आहे गावापर्यंत. आपल्याला एक विचित्र दगड दिसतो इथं आणि त्याला शेंदुरी फासलाय. आपल्याला आपला रमेश सांगेल काय. गुंबाली दगड आहे. गुंबाली? हो. गुंबाली म्हणजे काय रे? म्हणजे आमच्या भाषेत, ठाकूर भाषेत गुंबाळ बोलतात आणि मराठी भाषेत सांगायला गेलं तर टेंगुळ. अच्छा, या दगडावर टेंगुळ आहेत म्हणून. हो. बर. गुंब म्हणजे टेंगूळ आणि मग गुंबाली, बस असा दगड. पण मग शेंदूर का फासलाय त्याला? तर आमची गावावरची लोक त्यांना देव मानला जातो. बर. आपला सुधागडच्या आपल्या पायवाट्यावर जिथं आपण गावाकडे चाललोय मारुती मंदिरापासून, तिथं दिसतो मध्यात गुंबाली दगड ना. इंटरेस्टिंग. साधारणतः 1 तास, 3 वाजले जाता. अजून आपल्याला 1.5-2 तास आहेत. पण त्यापूर्वी मध्ये आपल्याला हा गावदेव लागतो आणि हे त्याचे अवशेष. मजबूत मोठा एक पाषाण आहे तो गावदेव यांचा. त्याला म्हणतात बहिरी गावातला. इंटरेस्टिंग. असंच आपण मागच्या वेळी जेव्हा घोडेजिनची घाटवाट केली होती तेव्हा पण आपल्याला लागलं होतं कळमच्या इकडची, अनगाई जवळची. आपण आज केली होती घोडेजिनची वाट. याच्या आधी आपण केली होती घोडेजिन घाट. आणि हा यांचा गावदेव. मस्त. ओम नमः शिवाय. सुधागडाचा एंट्री पॉईंट. इथे वॉच टॉवर आहे, इथं समोर शिडी आहे आणि आता आपल्या इथनं काही लोक पण दिसत उतरताना किल्ल्यावरनं. फायनली गावामध्ये एंट्री. बरोबर 3:30 होत आहेत. त्या हनुमान मंदिरापासून बरोबर 1.5 तास लागला आणि आपण पोचलो आहे. तिथं आपली गाडी लावलेली सकाळी रमेशच्या घरात. धमाल ट्रेक झाला. बोलूया थोड्या वेळात. सो आपला ट्रेक झाला आणि ट्रेक खूप छान झाला. दोन्ही घाटवाटा छान आहेत. आपण तिवई चढलो ठरल्याप्रमाणे आणि घोडेजिन, उडीद कणा किंवा कण्याची वाट, त्या दोन्ही घाटवाटा आपण केल्या. आणि आपण एक जवळजवळ असं म्हणू शकतो की सुधागडाला परिक्रमाच केली, प्रदक्षिणाच घातली. कारण की एक आपण अशा डावीकडनं चढलो आणि एक उजवीकडनं उतरलो. त्यामुळे पूर्ण आपला सुधागडचा घेरा कंप्लीट झाला आणि आपण परत गावामध्ये आलो. दोन्ही घाटवाटा चांगले आहेत, फक्त घसारा भरपूर आहे. एस्पेशली घोडेजिनला घसारा खूप आहे आणि तिवईची वाट तर पूर्ण जंगलातच आहे. पण छान घाटवाटा आहे, त्यामुळे डेफिनेटली कराव्या. आणि गाईड असलेला बरा, कारण की ढोरवाटा भरपूर आहेत, त्यामुळे आपला थोडासा वेळ वाचू शकतो. सो 2 घाटवाटा छान झाल्या. आता पुढच्या घाटवाटांचा अभ्यास आणि पुढच्या घाटवाटांचा ट्रेक याबाबतीत आपण नंतर बोलूयात. पण सो फार सो गुड. ऑर्बिट कुलकर्णी सायनिंग ऑफ. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. आणि अशाच भटकंतीला भेटत राहू. थँक्यू.